नमस्कार, मी आहे रोहिणी. वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण पर्वतासन हे आसन बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला पाय पसरून बसा. आपल्याला पद्मासनात बसायचे आहे. उजवा पाय दुमडून डाव्या मांडीवरती ठेवा. डावा पाय दुमडून उजव्या मांडीवरती ठेवा. पूर्ण ताठ बसा. ओटी पोटाचा भाग वरती खेचा, पोटाचा भाग वरती खेचा, छातीचा भाग वरती खेचा, कॉलर बोन्स गळ्याचा भाग वरती खेचा, खांदे रोल करून पाठीमागे घ्या. हे झालं आपले सिटिंग पोस्चर. याप्रमाणे जर आसन केलं तर तुमचा त्याचा इफेक्ट परिणाम खूप छान तुम्हाला अनुभवता येईल. आता दोन्ही हात श्वास घेत सावकाश वरती घ्या. पूर्ण हात वरती खेचा. दोन्ही हातांचे दंड कानाला टेकवा. हात वरती खेचा. डोळे बंद करा. सामान्य श्वासोच्छवास ठेवा. नॉर्मल ब्रीदिंग. फील द स्ट्रेच. तुम्ही 10 काउंट पासून हे आसन होल्ड करू शकता, धरून ठेवू शकता. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट हे आसन तुम्ही धरून ठेवू शकता. परंतु ही प्रॅक्टिस याचा सराव हळूहळू वाढवायचा आहे. सावकाश पूर्ण बॉडीवरती ताणा. हात वरती ताणा. या आसनाचे फायदे बघूयात. या आसनात दोन्ही हात वर ठेवावे लागत असल्याने प्राणवायूची गती ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने होते. या आसनामुळे हातांच्या स्नायूंना म्हणजे खांदे, दंड, हातांचे कोपरे, मनगट या हातांच्या स्नायूंना चांगला व्यायाम होतो. तसेच या आसनामुळे फुफ्फुसे, पोट आणि पाठीच्या कण्याचे विकार देखील नाहीसे होतात. कारण या आसनामध्ये पूर्ण शरीर वरच्या बाजूने ऊर्ध्व दिशेने ताणले जात असल्यामुळे या आसनाचा आपल्या पाठीच्या पूर्ण ओटीपोटापासून वरच्या हातापर्यंत पूर्ण स्नायू ताणल्याने त्याचा परिणाम पूर्ण शरीराला घेता येतो. आता सावकाश डोळे उघडा. श्वास सोडत हात खाली घ्या. हे झाले आपले पर्वतासन.